आपली मुलं त्यांच्या त्यांच्या घरी नीट असतील ना तर आईवडिलांना टेन्शन नसतं. सर्वप्रथम कालच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे. आपल्या मनीषाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये माझं सकाळचं रुटीन, घरातली काही कामं आणि मग शेवटी रेसिपी तर असं घेऊन आली आहे मी. चला तर मग म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर मी आमचा जो गाडी धुणारा जो आहे राजू, त्याला मी 4 दिवसापूर्वी बोलले होते की आपल्याला कपाटं साफ करायचे आहेत. म्हणजे कपाटं म्हणजे जे माझी जे कपाट आहेत तर त्याच्यावरची, तर ती कपाटं छोटी छोटी कपाट आहेत ती. तर त्याला मी सांगितलं होतं, मला वाटलं की तो दुपारचा येईल, तर तो सकाळीच उगवला. तर म्हटलं ठीक आहे, आता आला आहे तर मग करूनच घेऊया. म्हणून मग सगळं आतमधलं जे सामान होतं, म्हणजे जे नको आहे ते सगळं मला काढायचं होतं. मी खूप दिवसापासून ती वाट बघत होते आणि पण मला मिळतच नव्हतं कोणी, त्याच्यामुळे ते थांबलं होतं. तर परवा मी डीमार्टला गेले होते तेव्हा मी फिनॉलच्या गोळ्या वगैरे आणल्याच होत्या. तर मग राजूने ते सगळं साहित्य माझं काढलं आणि होतं काय आतमध्ये, पहिले आपले जुने जे पितळेचे स्टोव असायचे ना, तर ते स्टोव होते. म्हणजे 2 स्टोव होते ते, आणि चौकोनी डब्बे स्टीलचे जे पूर्वी असायचे ते, तर ते सगळे मी तिथे ठेवले होते. म्हणजे ते 2 डबे, 2 स्टोव आणि मोठी शेगडी, म्हणजे लग्न वराडामध्ये आपण जेवण करतो ना, तर ती शेगडी, आणि बाकीचं किरकोळ म्हणजे सुटकेस, बॅग पहिल्या ज्या होत्या ना, बॅग वगैरे सुटकेस वगैरे आपण गावाला घेऊन जायचो, तर त्या सगळ्या, म्हणजे त्याच्या चैनी वगैरे तुटल्या होत्या, तर त्या सगळं होतं. तर ते सगळं काढलं मी. उगाचच म्हटलं पसारा नको. आणि मग उत्कर्याच्या लग्नाचे अल्बम होते, उत्कर्याचा घागरा, हे असं सगळं होतं. तर ते सगळं काढलं, नीट सगळं पुसून वगैरे घडी घालून छान ठेवलं. फिनॉलच्या गोळ्या घातल्या आणि मग खाली जो पडलेला कचरा होता तर तो सगळा कचरा काढला. त्यानंतर लादी पुसून घेतली आणि मग आता बेडरूममध्ये हे बेडशीट वगैरे सगळं घालून घेत आहे. तर बेडशीट घालतानासुद्धा खूप उशीर लागतो आणि आपण काय होतं करायला जातो एक आणि होतं तिसरंच. तर आता सकाळी हीच कामं करते मी. नाश्ता नाही ना, जेवण नाही ना, काय नाही. तर म्हटलं आता एकदा बेडरूमचं काम पूर्ण आवरूया आणि मग किचनमध्ये येऊया आपण. म्हणजे एक सगळं क्लीन करत आलं ना की मग बरं पडतं. आणि बेडशीट पण ह्या मी परवा डीमार्टमधून आणल्या होत्या. ह्याला पण मी मिठाच्या पाण्यामध्ये घातलं होतं. कारण कसं होतं, ते बेडशीट मिठाच्या पाण्यात घातल्यानंतर त्यातली खळ वगैरे पूर्ण निघून जाते आणि बेडशीट भरलं जातं चांगलं. आणि हे बेडशीटसुद्धा मला चांगले मिळालेत. म्हणजे प्रत्येक वेळी मी जे क्रॉफर्ड मार्केटला जाऊन आणते ना, तर ते खूप मोठे असतात. बेडच्या आतमध्ये सुद्धा खूप जातात. म्हणजे असं वाटतं की अजून याच्यापेक्षा मोठा बेड पाहिजे. तर हे बरोबर आहेत अगदी. आणि आता सगळं आवरून घेते पहिला. विंडोमध्ये कपडे सुकत घातलेले आहेत तर ते सुद्धा काढायचे आहेत, त्याच्या घड्या घालायच्या आहेत, बेडशीट, उशा सगळं आवरायचं आहे. तर मी आता आवरते आणि मग बोलते. तर बेडरूमची कामं जी आहेत ती माझी सगळी आवरलेली आहेत. आणि मग आत्ता मी किचनमध्ये आले. अंघोळ वगैरे सगळं माझं झालेलं आहे. सकाळी पहिला मी काय करते, कापूरदानी जी माझी आहे ना तर ती लावून घेते. कापूरदानी जी आदल्या दिवशी लावलेली असतं तर त्याचं काजळे आलेले असते, तर ती काजळी काढावी लागते. आणि छान मग दुसरी वात, परत तेल असं करून मग मी कापूरदानीमध्ये 1 तमालपत्र, 1 वेलदोडा आणि 5 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि मग भीमसेन कापूर असं टाकत असते. म्हणजे घरामध्ये छान असा सुगंध पसरतो आणि मन शांत राहतं. एकदम म्हणजे घरातली निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येत असते. म्हणून मी कापूरदानी नेहमी माझ्या घरात म्हणजे दिवसभर चालूच असते. मला आवडतं
वरचेवर मी संपल्यानंतर मग याच्यामध्ये भीमसेन कापूर घालत असते. थोडा वेळ मी किचनमध्ये ठेवते, मग बेडरूममध्ये नेऊन ठेवते. बेडरूमचा दरवाजा बंद करते. तिथे पूर्ण वास दरवळला ना मग बेडरूमचा दरवाजा उघडते. मग असा घरभर वास सगळा दिवसभर पसरलेला असतो. छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं. आता इकडे देवाजवळ आलेले आहे, तर मोरेसाहेबांनी पूजा केलेलीच आहे. पूजा करून दूध गरम करून चहा बनवून ते गेलेले आहेत. तर मी बत्तीमध्ये त्यांनी अगदी कमी तेल घालतात, तर मी तेल घालून धूपाची जे हे होतं धूप कप होता तर तो लावलेला आहे. इकडे हॉलमध्ये बघा या उशा वगैरे सगळं सोफा वगैरे नीट झाडून छान लावत आहे. लॉन्ड्रीचे कपडेसुद्धा बांधून ठेवलेत. आणि अजून काही विंडो वगैरे मी बेडरूम हॉलची उघडलेली नाही आहे. मशीनसुद्धा लागलंच लावून घेतलं. आणि सकाळ सकाळी बघा विंडो वगैरे उघडल्यानंतर खूप म्हणजे उजेड वगैरे येतो. अजून तर उघडायला नाही आहे, पण सकाळ सकाळी माझ्या घरी असं असतं वातावरण. आणि किचन बघा माझा रात्री मी पूर्ण क्लीन करते, त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतरसुद्धा छान ताजा तवाना किचन दिसत असतो आणि चांगलं वाटतं. तर आता सगळं हे आवरलं आहे. पृथ्वीराजसुद्धा माझा आता आला आहे. अरे लाला 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 ला ती कॉटनची बॅग आहे ना, त्याच्यामध्ये ना हे होतं काय होतं वाळत नाही म्हणून प्लास्टिकची बॅग मला यूज करावं लागते. काल एन्जॉय करून चांगलं वाटलं असेल ना. आज एन्जॉय पूर्ण त्या मी गेलेलो ना मी तिथे 2 लोकांचं प्रेत होतं. म्हणजे जसं की वाहून गेले 2 लोक त्या धबधब्यात. काय सांगतो मग काल हे सांगितलं नाहीस तू आम्हाला. म्हणून तर आज सांगितलं. लय आगाव आहेस रे तू. काय हे काय हे काय ओडोमॉस. अच्छा इसको लगा कि इंसान भी दूर होता है, मच्छर क्या ही आएगा. त्याची स्मेल मला नाही आवडत माहिती की. मग म्हणून तर लांब गेलं तुला. ओ सबको दूर किया. लेक माझा गेला, त्याची अशी जरा किचबीच चालू असते आणि तो असला की घरात चांगलं वाटतं. पण कसं आहे आता कामाधंद्याची पोरं म्हटल्यानंतर त्यांना घरात बसवून तर चालत नाही. तर तो आता गेला, तर तो कधी त्याचा आवरेल आणि येईल तेव्हा. तर मग मी आता तो यायच्या अगोदर स्वयंपाक तर पहिला आवरून घेते. तर मला अगदी 15-20 मिनटामध्ये स्वयंपाक आवरून घ्यायचा आहे. तर मग मी इकडे काय करते, पहिला कुकर लावून घेते, कारण पृथ्वी माझा तासा-दीड तासाने जेवायला येईल. तर तो यायच्या आधी मला जेवण आवरायचं आहे. आणि कुकरला पहिला काय करते, वरण आणि भात, तर डाळ आणि भात मी पहिला लावून घेते कुकरला. आणि परवा मी कुकर दुसरा घेतला ना, तो अजून काही काढलेला नाही आहे. म्हणजे परवा मी 2 कुकर घेतलेत, एक 10 लिटरचा घेतला आणि एक अगदी छोटा आहे. म्हणजे तर दोन्ही कुकर मी काढलेले नाहीत, तसेच ठेवलेत. म्हणजे जरा बऱ्यापैकी जागा वगैरे करते ट्रॉलीमध्ये आणि मगच काढीन. आणि जुना कुकर आहे तर हाच वापरते मी अजून. तर पहिला कुकर लावून घेते. आणि त्या परवा प्लास्टिकच्या जाळ्या आणल्या होत्या मी भाज्या धुवायला, कांदा टमाटर धुवायला. तर कांदा टमाटर मी या करतात होते की मोरेसाहेबांना किडनी स्टोनचा त्रास आहे, तर बिया ज्या असतात टमाटरमधल्या तर त्या भाजीमध्ये जाऊ नये म्हणून मी काय करते, टमाटर कापल्यानंतर नळाखाली खळाखळा धुवून घेते, म्हणजे बिया सगळ्या निघून जातात. आणि मग कांदा पण धुवून घेते. कसं असतं कांद्याला पण काळी वगैरे टरपाला असतात ना, म्हणून मग कांदा पण धुवून घेते. अशी पहिल्यापासून मला कांदा आणि टमाटर धुवायची सवयच लागली आहे. तर इकडे बघा ह्या जाळ्या आहेत ना, तर ह्यासुद्धा पहिल्या धुवून घेते, कारण नवीनच आहेत म्हटल्यानंतर ह्याला पण धुवावं लागेल. आणि काही भांडी पण आहेत घासायची. तर पहिला कुकर लावून घेते आणि मग ती भांडी वगैरे घासते. गवारीसुद्धा आहे, गवारीसुद्धा मी साफ करून ठेवलेली आहे कालच. तर गवारीलासुद्धा पाण्यात घालून ठेवली आहे मी. थोडा वेळ पाण्यात राहू दे आणि मग आपण इथून भाजी करताना तिला बाहेर काढू. कुकर लावू आणि पहिली भांडी घासून घेऊया आता. वरण भाताला कुकर लावते, मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या, त्याचं पोट फाडून मिरच्या घालते, म्हणजे वरण कसं छान होतं. टमाटर मी आता म्हणजे कुकर लावताना मी टमाटर कधी घालत नाही,
त्याचा रिझन असा आहे की टमाटर ना अगदीच गिर्र होऊन जातो. मला स्वतःलाच आवडत नाही म्हणून. थोडीशी डाळ, गवारी, ह्या जाळ्या आणल्या होत्या नवीन, या धुवून घेते. इकडे या टमाटर मधल्या बिया काढण्यासाठी टमाटर बघा मी अशा जाळ्यांमध्ये कापून टाकते आणि मग स्वच्छ धुते, म्हणजे यातल्या बिया निघतात. कांदा सुद्धा मी असंच धुते. इकडे डाळ भिजत घातली आहे. इकडे ही गवारी साफ केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गवारीची भाजी बनवायची आहे. तर इकडे ठेवलेली आहे मी कढई. कालचं तेल उरलं होतं तर हे मी घालत आहे. तर इकडे ह्या पॅनमध्ये सुद्धा फोडणीची तयारी करते, म्हणजे तेल ठेवायला बरं आपलं. थोडासा हिंग इकडे फोडणीमध्ये सुद्धा, थोडासा हिंग. या भाजीला ना हा कांदा सगळा घालणार आहे मी. वरण करणार आहे याच्या फोडणीसाठी. हे 1 चमचा राई, हिंग घातलेलंच आहे, जिरे, कढीपत्ता आहे. कढीपत्ता सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, असा हाताने जरी केला ना तरी चालेल. मुलांच्या तोंडात आल्यानंतर मुलं खात नाहीत, त्याच्यामध्ये पण मी हाताने करते किंवा कात्रीने वगैरे सुद्धा करू शकता. कांदा चांगला परतूया. हे जर लसूण आहे ना त्याची पेस्ट केलेली आहे ही घालते. इकडे फोडणीमध्ये पण घालते. आणि आलं, मी आल्याचा वापर नेहमी करत असते. फोडणीमध्ये पण आलं घालते आणि ह्याच्यामध्ये पण घालते, भाजीमध्ये पण घालते आणि जे आपल्याला आता वरण बनवायचं आहे ना त्याच्यामध्ये पण. ते बघा छान आता आपला लसूण घातला ना छान वास येतो. गवारी जी आहे ना चांगली चोळूया आणि आता मिसळूया. करण्यासाठी पाणी, कांदा आपला अगदी गुलाबी कलरवरती आलेला आहे. आता आपण ही मिसळलेली गवारी घालूया आणि आता आपल्याला गवारी चांगली परतायची आहे त्या कांद्यामध्ये, तेलामध्ये. गवारीचा कलर बदलेपर्यंत मी इकडे आता गवारी परतणार आहे. कुकरला लावली होती डाळ आणि भात. तर डाळ बघा अगदी छान शिजलेली आहे. मिरच्यांचा वास ना डाळीमधला चांगला येतो. आणि इकडे बघा मी गरम पाणी ठेवले, तर ही डाळ जी आहे ना ही गरम पाण्यामध्ये ओतणार आहे मी.
आता आपल्याला याच्यामध्ये हा घालायचं आहे टमाटर. तुम्ही आता याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता, ओलं खोबरं घालू शकता आणि हा उरलेला टमाटर मी इकडे भाजीला वापरणार. त्या ज्या जाळ्या आहेत ना ह्या सुद्धा लागलीच धुवून ठेवते. आणि आता इकडे जेवण आपलं कसं लवकर होईल हे मी आज दाखवते तुम्हाला. भाजीला फोडणी घेताना मी इकडे वरणाला सुद्धा फोडणीचं साहित्य काढलेलं आहे. बघा आपली गवारी सुद्धा चांगली भाजलेली आहे. आता बघा इकडे मी गवारीमध्ये हे मीठ घालते आणि त्याचबरोबर हे वरणामध्ये पण मीठ घालते. हळद आपली भाजीमध्ये पण टाकते आणि वरणामध्ये पण टाकते. त्याचबरोबर हा लाल कांदा लसूण मसाला गवारीला घालते. इकडे आपण डाळ एकदा काय करूया हलवूया. आणि आता आपण गवारी बघूया. आता आपल्याला काय करायचं, ही डाळ जी भिजत घातलेली आहे ना ही गवारीमध्ये घालायची आहे. कोणाला आवडते डाळ घालायला, कोणाला आवडत नाही. भाजी जर आपल्याला वाटत असेल की चांगली पुरावी तर त्यासाठी डाळ घालणं जरुरी आहे. आणि शेंगदाण्याचा कूटाचा डबा ना परवा धुतला होता म्हणून थोडासा कूट होता ह्या डब्यात ठेवलाय. तर हा कूट पण थोडासा घालते म्हणजे भाजी चांगली रसरशीत होणार आहे. भाजीमध्ये बघा आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये. डाळ सुद्धा चांगली भिजली होती. आपण काय करायचंय, ही भाजी आपण पाठीमागच्या गॅसवर ट्रान्सफर करूया. अगदी बारीक करायचं आहे. ही प्लेट त्याच्यावरती झाकायची आहे. आणि इकडे आपण हा तडका जो घेतलेला आहे हा बघा इकडे भात सुद्धा आपला तयार झालाय. आपलं जे वरण आहे त्याला इकडे फोडणी आलेली आहे म्हणजे उकळ आलेलं आहे. आणि इकडे फोडणीची तयारी करते मी. छान आपली फोडणी होऊ दे कुरकुरीत. तर इकडे कोथिंबीर बघा मी अशी छान धुवून घेतलेली आहे. आपली फोडणी सुद्धा होते. आणि आता छान बारीक कोथिंबीर कापून घेऊया. तर बघा आपली फोडणी जी आहे ना अगदी छान आणि कुरकुरीत झालेली आहे बघा. गोल्डन कलर वरती आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. थोडंसं फोडणी ही हलवूया आपण. अशी ज्यावेळी चरचरीत फोडणी आपण घालतो ना डाळीमध्ये किंवा वरणामध्ये त्यावेळी आपली डाळ खरंच खूप चांगली होते. आता आपण काय करूया, ह्या पॅन मध्ये सुद्धा थोडी डाळ घालूया. किती वेळ लागला मला वाटतं अगदी 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत मला जेवण व्हायला. भाकरी मी अगोदर बनवून घेतल्या होत्या आणि डाळ आणि भाजी बनवायला अगदी मला 10 मिनिटं लागलेली आहेत.
कुकर लावला तेव्हा मी भांडी घासली आणि डाळ बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर अशी आपली डाळ झालेली आहे. मस्त गरम गरम भातावरती तूप घेतलं आणि ही डाळ घेतली ना, खूप टेस्ट सुंदर लागते. भाजी बघूया आपली. बघा भाजीला कसं पाणी सुटले. अजून भाजीमध्ये थोडं पाणी आहे. 10 मिनिटं आपल्याला लागणार शिजायला. आता बाकीची जी भांडी आहेत ना, तर ती सुद्धा घासून घेते. फोडणीचं पॅन, जसं की डाळीचं कुकरचा डब्बा, असं छोटं मोठं जे होतं ते सुद्धा लागलीच घासून घेते. आणि आता आपली डाळसुद्धा, भाजीसुद्धा तयार झालेली आहे, डाळसुद्धा तयार झाली आहे. जेवायला घेऊया. तर आजचं जेवण बघा, गरमागरम भाकरी, वरण, तूप घातलेलं, आंबा, भात, मिरचीचं लोणचं आणि गवारीची भाजी. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जेवण झाल्यानंतर लगेचच भांडी वगैरे सगळं घासून गॅससुद्धा बघा अशा पद्धतीनं घासलेलं आहे. आणि जी भांडी घासली होती ती सुद्धा लावून इकडे ती जाळी भांड्याची ठेवलेली आहे मी. तर अशा पद्धतीने माझं आजचं जे आहे रुटीन त्याच्या पद्धतीने माझं झालेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला, आजचं रुटीन जे आहे ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि हाईपचं बटनसुद्धा जरूर दाबा. चला तर मंडळी, काळजी घ्या. बाय.